भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुख आम्हा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, करिताया सेवा विठोबाची, सुख आम्हा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडरीका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर् साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, हरे तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा देवा, अहो स्वामी तुकया देवा। सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर। भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग,
पावलो हे संग सुख याचे, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. इको पूर्ण बंद करा आणि थोडासा मॉनिटर वाढवा. हॅलो हॅलो, हा बस. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. छान. पावलो हे संग सुख याचे, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगदवंदे देहो निवासी श्रीमंत संत वैराग्याचे परमूर्ती वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे नवे नवे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाचे धोरण आपल्या खांद्यावरती ठेवून संपूर्ण विश्वामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे देवमान्य श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराया तुकोबरायांचा 3 चरणाचा आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं, कसं केलं आणि कशा करता केलं या आपल्या पारमार्थिक जीवनाचा अनुभव प्रतिपादन करणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठाला 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 विठाला. तुकोबरायांनी या अभंगामध्ये आपल्या पारमार्थिक जीवनाचा अनुभव प्रतिपादन केलेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. असो, आवाज असा स्पष्ट येत नाही दादा, एक तर करण्याचा आवाज जास्त असावा. वाटतंय ना थोडंसं असं? हां हॅलो, हां हां छान, बस बस. हॅलो. जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये आपल्या पारमार्थिक जीवनाचा अनुभव प्रतिपादन केलेला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. असो, चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी या कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी नियोजनासंबंधी 2 शब्द बोलणं वक्त्याचा आदर करता येणार ना. आपल्या श्री क्षेत्र गोळेवाडी या आपल्या गावामध्ये गेल्या 36 वर्षापासून म्हणजे त्रितत्प्रती 16 आहे पहा, बार्तिक 36 वर्षापासून माऊली ज्ञानोबा तुकोबरांच्या कृपाशीर्वादानं, भगवान दत्तात्रयांच्या कृपाशीर्वादानं, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आदरणीय परमश्रद्धेय मारुती महाराज राणे यांच्या आशीर्वादानं, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य रामदास महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तथा प्रेरणेने, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आदरणीय श्रद्धेय राजेश महाराज सावंत, हरिभक्तपरायण आदरणीय श्रद्धेय भगवान महाराज पाटील, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आदरणीय श्रद्धेय आमचे ज्ञानेश्वर महाराज पाटील असतील, त्याचप्रमाणे आपल्या गावातील असणारे भूमिपुत्र आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तपरायण आदरणीय श्रद्धेय शिवाजी महाराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला हा अखंड सप्ताह याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. आणि संपन्न होत असलेल्या उत्सवातील आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ भाविभक्तांच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं, त्याचप्रमाणे असणारे आयोजक हरिओम मित्र मंडळ गोळेवाडी, त्याचप्रमाणे महिला मंडळ, ग्रामस्थ या सर्वांच्या आग्रहास्तव त्या ठिकाणी माझ्याकडे आलेले आहे. प्रथमतः सेवेकरता उपस्थित माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं संपन्न सर्व आदरणीय माता, भगिनी, पुरुषवर्ग सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या कीर्तन रूपी सेवेकरता 7 संगत देणारे महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये, मृदुंग क्षेत्रामध्ये, कीर्तन क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे असे सर्व आदरणीय गुरुबंधू गुणीजन महाराज, त्यामध्ये ज्यांनी आत्ता सुंदर चाल गायली, महाराष्ट्रामध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, आपल्या परिसराचं, आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं असणारं भूषण हरिभक्तपरायण आदरणीय आमचे ज्ञानेश्वर महाराज असतील, महाराजांचे शतशः त्या ठिकाणी निर्देश करतो. त्याचप्रमाणे महाराजांच्या समेत असणारे त्यांचे सर्व आदरणीय, त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील असणारे गुरुजन महाराज सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. 2ही मृदुंगवादक तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आपल्या गावातील, आपल्या परिसरातील वारकरी संपाची सेवा करण्यास सर्व टाळकरी साधक वृंद तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माझ्या समेत आले माझे गुरुबंधू हरिभक्तपरायण आदरणीय भागवताचार्य दादासाहेब महाराज तांबे असतील, त्यांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे माझे दुसरे परमार्थस्नेही माझे गुरुबंधू गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रींकडे गेले 10 वर्ष आम्ही सोबत अध्ययन केलं. आज महाराष्ट्रामध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये यांचं खूप मोठं नाव आहे असे हरिभक्तपरायण आदरणीय श्रद्धेय किशोरजी महाराज असतील, बैलमारे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. तुम्ही उपस्थित सर्व माता, बहिणी, पुरुषवर्ग सर्वांचे मनापासून आभार. ज्यांनी ज्यांनी या सप्ताह करता तन मन धनाने सहकार्य केलं अशा सर्व भगवंतांचे मनापासून आभार. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्याने शिष्टमंडळ तुमचे मनापासून आभार. आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठाला 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 विठाला
भंगामध्ये आपल्या पारमार्थिक जीवनाचा अनुभव प्रतिपादन केलेला आहे. तुकोबरा सांगतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं, कसं केलं आणि कशा करता केलं. हा तुकोबऱ्यांचा असणारा परमार्थाचा अनुभव तुकोबरांनी आमच्या समोर प्रतिपादन केला आहे. मला असं वाटतंय परमार्थातला अनुभव असल्यामुळं तुकोबरांनी प्रकट केलाय. प्रपंचातला अनुभव कोणी सहसा प्रगट करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. का प्रकट करत नाही? उदाहरण सांगायचं ठरलं तर संसारामध्ये पैसा मिळवला कोणी सहसा सांगत नाही, किती मिळवला हेही सांगत नाही, आणि कसा मिळवला ते तर अजिबात सांगत नाही. न सांगण्याचे अनेक कारण आहे, पण तुकोबरांनी आपल्या पारमार्थिक अनुभवाचं त्या ठिकाणी प्रतिपादन केलंय. दुसरा अजून एक मुद्दा आहे का, संसारातला अनुभव ज्यानं तो प्रपंच केला त्याच्या काही कामं येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण परमार्थातला अनुभव निश्चितपणे प्रत्येकाच्या जीवनामध्ये उपयोगी आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तुकोबरांनी अट्टहासाने या भंगामध्ये पारमार्थिक अनुभव प्रतिपादन केलाय. तुकोबरा सांगतात, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा आहे, ज्ञानोबराय तुकोबरासारख्या साधू संतांनं भक्ती विना जर अन्य साधना केली असती तर ती आपल्यासारख्या प्रापंचिक माणसाला करताच आली असती असं खात्रीने सांगता येत नाही. बरोबर आहे ना? तुकोबरांनी समजा योगाची साधना केली असती, योग प्रत्येकाला शक्य होता का हो? योग योग शक्य आहे का हो? नाही का? अरे 1-1.5 तासाच्या कीर्तनामध्ये 1.25 तासाचं कीर्तन जर 1.5 तासाने संपलं तर 1.5 तासामध्ये 72 आसनं बसल्या बसल्या माणसं करतात, ही वस्तुस्थिती आहे. योगाची जर बैठक जर विचार केला तर 8-8, 10-10, 12-15, 15 तास ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी एका जागेवरती मांडी घालून बसाल तेव्हा कुठं ती योगाची प्रक्रिया होऊ शकते. म्हणजे तुकोबरांनी योग सांगितला नाही हे आमच्या त्या ठिकाणी नशीबच आहे. तुकोबरांनी दान धर्म सांगितला नाही हे एक आमचं नशीबच आहे. दान धर्मासारखी साधना सगळ्याच करता आली असते का हो? दान धर्माची साधना नाही. ज्याच्या जीवनामध्ये प्रपंचामध्ये थोडी, आवाज कमी राहू द्या, ज्याच्या प्रपंचामध्ये थोडी सक्षमता आहे ते माणसं दान धर्म करू शकतात. पण ज्याच्या प्रपंचामध्ये सक्षमता नाही ते दान धर्म सुद्धा करू शकत नाही. याचा अर्थ असा, तुकोबरे ज्ञानोबरांचे आमच्या जीवनातले सगळ्यात मोठे उपकार तुकोबरांनी भक्ती नावाची साधना आमच्या करता निर्माण केली. विठाला तुकोबरे सांगतात, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. पण तुकोबरांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, का हो महाराज, आम्ही भक्ती केली हे एवढं स्वाभिमानानं सांगायची गरज काय? सगळं जगच भक्ती करतंय, बरोबर आहे ना? तुकोबरांचंच प्रमाण आहे, हरी भक्ती अवघेची करेती. किंवा माऊली ज्ञानोबा सांगतात, देखे मनुष्य जात सकळ स्वभावताचे भजनशीळ झाले असे केवळ माझ्या ठाई. प्रत्येक माणसं भक्ती तरी निम्मेच म्हणून राहिलेत पाहता. मला असं वाटतंय कीर्तनाला आलेल्या माणसाचा हा प्रश्न तर घरी झोपलेल्याचं काय, ही वस्तुस्थिती आहे. भक्ती करतोय म्हणावं तिकडूनही चुकतंय, आणि भक्ती करतच नाही असं म्हणावं तिकडूनही आमचं चुकतंय. का? आम्ही भक्ती करतोय असा जर ठामपणे आमचा विश्वास असेल तर भक्तीच्या जोरावरती आम्हाला भगवंताची प्राप्ती व्हायला पाहिजे. ती झाली का? नाही झाली. बरं, करतच नाही असं म्हणावं तर सप्त्याचं 36वे वर्ष आहे, ते टाळता येत नाही. मग तुकोबरा आहे, आम्ही भक्ती केली ही छातीला हात लावून स्वाभिमानानं सांगायची आवश्यकता काय? तुकोबरा सांगतात, जगही भक्ती करतंय आणि आम्हीही भक्ती करतोय, पण आमच्या भक्तीमध्ये आणि जगाच्या भक्तीमध्ये खूप भिन्नता पाहायला भेटते. विठाला काय भिन्नता आहे? तुकोबरा सांगतात, अरे सर्वसामान्य माणसं भक्ती करतात, ती भक्ती देवा करता नाही करत. मग ती भक्ती करत असताना निश्चितपणे प्रपंचाच्या स्वार्थाकरता भक्ती करतात. बरोबर आहे ना? येर बहुत जोडती किरीटी आणि जयांची भजनी भोगासाठी. लोक मंदिरामध्ये जातात तर काहीतरी मिळावं हीच अपेक्षा आहे, फक्त अपेक्षा उघड व्यक्त करत नाहीत. हे तर बरं आहे, ही वस्तुस्थिती आहे.
एका म्हातारीनं 5 वर्ष आमच्यासोबत पंढरपूरला दिंडी केली, पंढरपूरची दिंडी. 6व्या वर्षी पत्रिका छापली. आम्ही त्या आजीकडे गेलो. म्हणलं आजी चला दिंडीला. म्हणले बाबा आता दिंडीचं काही काम राहिलं नाही. म्हणलं का बरं दिंडीला काय यायचं नाही? 5 वर्ष तर तुम्ही दिंडीला आल्या, काय भानगडे? तिनं सांगितलं महाराज 5 वर्ष दिंडीला आली त्याचं सुद्धा एक कारण आहे. काय कारण? मुलाचं लग्न होऊन 10-12 वर्ष झाले होते. त्याला काय कुत्रं मांजर होत, शब्द कळतेत ना माझे, कुत्रं मांजर होत नव्हते. मी पांडुरंगाला नवस केला, देवा याला जर काही मुलगा मुलगी झाली तर मी तुझ्या 5 खेट्टी करीन. आता खेट्टी शब्द इकडे आहे का मला माहिती नाही, पण आमच्याकडे खेट्टी म्हणतात, वारी सुद्धा कोणी म्हणत नाही. 5 वर्ष पंढरपूरला जाणं ही जरी आम्हाला त्या ठिकाणी प्रक्रिया दिंडीची दिसत असेल, पण त्याच्या पाठीमागं सुद्धा काही ना काही प्रपंचाचा स्वार्थ आम्हाला पाहायला भेटतो. तुकोबरा सांगतात प्रापंचिक माणसं भक्ती करतात, पण त्याच्या भक्तीमध्ये काही ना काही स्वार्थ आहे. अरे लोक 20 रुपयाचा नारळ देवाच्या पुढे फोडतात. नारळ केवढ्याचा आहे? नारळ केवढ्याचा आहे? 20 रुपयाचा. 20 रुपयाचा नारळ देवाच्या पुढे फोडला का त्या 20 रुपयाच्या नारळा पुढे बरं का देवाच्या पुढे मागण्या सुरू होत्यात. मुलगा झाला पाहिजे, लग्न झालं पाहिजे, सुनबाई चांगली भेटली पाहिजे, विहिरीला पाणी लागलं पाहिजे, बोरला पाणी लागलं पाहिजे, नोकरी भेटली पाहिजे, नातू झाला पाहिजे. नारळ केवढ्याचा आहे? किमान किमती एवढं तरी मागावं माणसानं. ही वस्तुस्थिती आहे. अरे आम्ही भगवंताची भक्ती करतोय, त्या भक्तीमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा स्वार्थ आहे. माझे एक मित्र होते ज्ञानेश्वर महाराज, ते कधी आळंदी पंढरपूरला गेले हरिपाठाचं पुस्तक घेऊन यायचे. कधी पण हरिपाठाचे 200-300 पुस्तकाचा असं मोठाच्या मोठा गठ्ठा घरामध्ये झाला. मी एक दिवस त्यांच्याकडे गेलो, म्हणलं साहेब तुम्ही कधी पंढरपूरला आळंदीला गेला तर हरिपाठच घेऊन येता, लय हरिपाठाबद्दल प्रेम आहे का? म्हणले अजिबात नाही. म्हणलं मग माऊली ज्ञानोबा लय आवडते? म्हणले तसं तर अजिबातच नाही. म्हणलं मग कधी पंढरपूरला गेलात आळंदीला गेलात तर हरिपाठच घेऊन येता, काय भानगडे? तो म्हणला महाराज असंच एकदा पंढरपूरला गेलो, हरिपाठ घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर बघितलं का त्याच्यात 500ची नोट आहे. कळलं का तुम्हाला? हरिपाठाचं पुस्तक जरी आम्ही घेत असलो पण त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी प्रापंचिक स्वार्थ आहे. तुकोबाला सांगतात जग जसं भक्ती करताय ना तशी आम्ही भक्ती करत नाही. मग कशी भक्ती करताय? तुकोबाने त्याचं गोड वर्णन केलंय पहा. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. हो भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. हो पावलो हे संग सुख याचे, पावलो हे संग सुख याचे, पावलो संग सुख याचे, पावलो संग सुख याचे. हो पावलो हे संग सुख याचे, पावलो हे संग सुख याचे, पावलो संग सुख याचे, पावलो संग सुख याचे. हो सुख आम्हाले धरिता याचा संग, सुख आम्हाले धरिता याचा संग, सुख आम्हाले धरिता याचा संग, सुख आम्हाले धरिता याचा संग. मधाले धरता याचा संग, तुगा मधाले धरता याचा संग, हो 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 मधाले धरता याचा संग, तुगा मधाले धरता याचा संग. तुकोबरे सांगतात प्रापंचिक माणसं ही भक्ती करतात
करतात आणि आम्हीही भक्ती करतोय, पण आमच्या भक्तीची विशेषता आहे. काय विशेषता? भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. उद्वेग शब्दाचा अर्थ होतो चिंता, उद्वेग शब्दाचा अर्थ होतो दुःख, उद्वेग शब्दाचा अर्थ होतो काळजी. आमच्या जर भक्तीचा विचार केला तर आमच्या प्रत्येकाच्या भक्तीमध्ये काही ना काही उद्वेग आहे, काही ना काही चिंता आहे, दुःख आहे, काळजी. का काळजी? त्याचे उत्तर आहे का? शास्त्र सांगतंय भक्तीचा जर ताबडतोब आमच्या हातामध्ये त्या ठिकाणी आम्हाला लाभ भेटला असता तर माणसाला त्याची काळजी राहिली नसते. पण होतंय असं, भक्ती करताना आज करायची आणि त्याचा लाभ कालांतराने भेटतो आणि म्हणून त्याची काळजी आहे. उदाहरण सांगायचं ठरलं तर आपल्याकडे सत्यनारायणची पूजा करतात का? सत्यनारायणची पूजा करतात. सत्यनारायणची पूजा जरी एखाद्या माणसानं केली तरी त्याच्याबद्दल त्याला उद्वेग असतो. काय उद्वेग? पूजा व्यवस्थित झाली असेल का? ब्राह्मण बोला दक्षिणा व्यवस्थित गेली असेल का? मंत्र व्यवस्थित म्हटले असतील का? बरोबर आहे ना? काही ना काही काळजी आहेच. पण तुकोबरे सांगतात आमच्या भक्तीमध्ये कोणत्याच प्रकारची काळजी नाही. का काळजी नाही? तुकोबरायांनी असणारा प्रपंचच हा भगवंताच्या चरणावर अर्पण केल्यामुळं तुकोबऱ्यांना त्याची काळजी नाही. आम्हाला संसाराची काळजी आहे का? आम्हाला असं वाटतंय हा प्रपंच मी चालवतो. बरोबर आहे ना? बरेच माणसं आम्हाला भेटतात, म्हणतात महाराज आपण जर घरातून गेलो तर घरच्याचं काही खरं नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? मी म्हणून आमचं घर चालतंय, मी म्हणून आमचा गावगाडा चालतोय, तू बावलट आहे, तुला काही कळतंय? अरे आमच्याशिवाय किंवा आमच्या अस्तित्वाशिवाय जगाचं काहीच राहत नाही, हे एकमेव सत्य आम्हाला स्वीकारावं लागेल. का हो? तुकोबरे सांगतात चाले हे शरीर कोण? अरे जगाचा निर्माता जर भगवान परमात्मा आहे तर निश्चितपणे आम्हाला सुद्धा प्रपंचाची काळजी करायची काही गरज नाही. कुणाला म्हणतात साधू? उत्तर आहे का? आमच्या जीवनातली संपत्ती गेली तरी चालन पण सत्यता सोडत नाही ना, याला म्हणतात साधू जीवन. विठाला तुकोबऱ्यांचं उदाहरण तुम्हाला सांगून जातो, ऐका. तुकोबऱ्यांचा नित्याचा क्रम असा होता, हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या, गळ्यामध्ये विणा घालायच्या आणि भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी तुकोबराय भजना करता जायचे. तुकोबऱ्यांचा क्रम होता. भजना करता गेले, भजन सुरू झालं. भजन सुरू झाल्यानंतर 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले. 15 दिवसानं तुकोबऱ्याच्या बांधावरती भजना करता बसलेत ना, त्या बांधाचा मालक जहागीरदार त्या ठिकाणी आला. त्यानं हाक मारली, ओ तुकाशेठ डोळे उघडा. उघडले डोळे. का हो? का भजन बंद केलं? तुकाशेठ तुम्ही ज्या बांधावरती भजना करता बसलात ना, या बांधाच्या समोरची 10 एकर जमीन माझे स्वतःच्या मालकीची आहे. तुकोबरे म्हटले, अरे तुझ्या मालकीची असली काय? काय नाही काय गेले ना, काय मला वाटलं तिथं वायरे बिरेला काही हातबीत लावला काय कोणी. 10 एकर जमीन माझ्या स्वतःच्या मालकीची आहे, माझ्याकडे लक्ष द्या. तुकोबऱ्यांनी विचारलं, तुझ्या मालकीची असू नये तर अजून कुणाची असू, त्याचं मला करायचं काय? तुकोबराय माझे काम आहे तुमच्याकडं. काय? तुम्ही ज्या बांधावरती बसला त्या 10 एकरामध्ये मी 2 महिन्यापूर्वी बाजरी पेरली. बाजरी पेरली. अजून 1 महिन्यानं ती बाजरी मोठी होणार आहे. जशी बाजरी मोठी होईल, कणसामध्ये दाणे भरले का तुम्हाला माझं एक काम करायचं आहे. काय काम? तुम्हाला बाजरी राखायचं काम करायचंय. बाजरी राखायचं? हो. तुकोबरांनी आनंदामध्ये हसत हसत त्याला होकार दिला. काय हरकत नाही, राखतो बाजरी. हो तुकाशेठ मोबदला काय घेणार? तुकोबरांनी उत्तर दिलं, जहागीरदार माझ्या भगवंताचं नामस्मरण हाच माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा मोबदला आहे. नको मला पैसा. जहागीरदाराला आनंद झाला. काय आनंद झाला? तुकोबऱ्यासारखा राखणदार भेटला आणि फुकट भेटला. आनंद होता. जहागीरदार निघून गेला. माझ्या तुकोबऱ्यांचं पुन्हा त्या ठिकाणी भजन सुरू झालंय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम.
भजन सुरू झालंय. 1 महिना झाला, बाजरी मोठी झाली, बाजरीच्या कणसामध्ये दाणे भरायला सुरुवात झाली. आणि जसे बाजरीच्या कणसामध्ये दाणे भरले, हळूहळू पाखरं जमा व्हायला सुरुवात झाली. आता बाजरी पाहिली तुम्ही, पाहिलेली आहे. बाजरीच्या कणसामध्ये दाणे भरले तर मला असं वाटतंय पाखराला आमंत्रण द्यायची गरज पडत नाही. पक्षी यायचे, बाजरीवरती बसायचे, बाजरी त्या ठिकाणी भरगच्च खायचे आणि बेरपट खाऊन झालं का संध्याकाळ झाले का पाखरं पुन्हा आपल्या घराकडे निघून जायचे. संध्याकाळ झाली का पक्षी पुन्हा घरट्याकडे निघून जायचे. हा सुद्धा एक पक्ष्यांचा शिकायचा गुण आहे बरं का. पण बरेच पाखरं असे का त्यांना संध्याकाळ झालेलीच कळाना. कळतं का तुम्हाला? माझ्या नाथ महाराजांचं प्रमाण आहे. नाथ महाराज सांगतात, पक्षी अंगणी उतरती तैसे असावे. संध्याकाळ झाली का त्या पाखराने त्या ठिकाणी निघून जावं, असा दिनक्रम चालू होता. अतिशय गोड वर्णन केलंय पहा. माया मंदिर हलले लागे पकळस फुटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. जाई पिलाना भेटाया, निघून जावं. दिनक्रम चालू होता. एके दिवशी नेमकी बाजरीवरती पक्षी पाखरं बसलेले असताना जहागीरदार त्या ठिकाणी हजर झाला. त्यानं बघितलं का सगळे बाजरी त्या ठिकाणी पाखरं खातायत. लालबुंद झाला रागानं, हाक मारली, ओ तुका शेठ, ते भजन बंद करा. काय झालं? बाजरी राखायचं आश्वासन मला दिलं आणि तुमच्यामुळं माझी सगळी बाजरी पाखराने खाल्ली. पाखराने खाल्ली? हो. उघडा डोळे. बघितलं. जहागीरदार, मी तर बाजरी राखतोय. तुका शेठ, बाजरी राखणं म्हणजे माहिती का काय? काय? हातामध्ये दगड घ्यायचा, गोफणीमध्ये दगड घालायचा आणि त्या दगडानं पाखरांना मारायचं, याला म्हणतात बाजरी राखणं. तुकोबाला सांगता, जहागीरदार, अहो तुमच्या करता ते पाखरं आहेत, पण माझ्या करता तो विटेवरचा पांडुरंग आहे. पाखरं तुमच्या करताय. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. आणि मग त्यावेळेस तुकोबांनी एक गोड अभंग लिहिला आहे पहा. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी हे सुस्वरे आळवी ते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. अभंग लिहिला तुकोबरायांनी. जहागीरदाराला राग आला. तुका शेठ, अपराध केलाय तुम्ही आणि शिक्षाही तुम्हाला झालीच पाहिजे. तुकोबरायांना त्या जहागीरदारानं हातानं पकडलं आणि ओढत ओढत गावामध्ये न्यायाधीशाच्या समोर जाऊन उभा केला. न्यायाधीश महाराज, काय या तुका शेठने अपराध केलाय. काय अपराध? बाजरी राखायचं आश्वासन मला दिलं, पण या तुका शेठनी बाजरी राखली नाही, माझी सगळी बाजरी पाखराने खाल्ली. विचारलं तुकोबरायांना. तुका शेठ, जहागीरदार बोलतोय, खरंय? खरंय साहेब. किती बाजरी खाल्ली असेल जहागीरदार? जहागीरदारानं सांगितलं, कमीत कमी 4 खंड्या बाजरी खाल्ली. तुका शेठ, बरोबर आहे का? नाही हो साहेब, 4 खंड्या नाही, कमीत कमी 6 खंड्या बाजरी खाल्ली असं. पाहता तुकोबरायांची गंमत. माहिती आहे तुकोबरायांना का मला शिक्षा होणार आहे, तरी जीवनातली सत्यता सोडायला तयार नाही. न्यायाधीशानं असा विचार केला, 6 खंड्या बाजरी नेमकी पाखरं खाऊच कशी शकतात? एकदा स्वतःच्या डोळ्याने बघू आणि मगच न्याय निवाडा करू. म्हणून आता 3 जण त्या ठिकाणी शेताच्या दिशेने निघाले. तुकोबर आहेत, जहागीरदार आहेत आणि न्यायाधीश आहे. शेताच्या दिशेने निघाल्यानंतर आता माझ्या विटेवरच्या पांडुरंगाला साकडं पडलं. आता जर न्यायाधीश गेले आणि त्यांनी जर बघितलं का बाजरी खाल्ली, तर माझ्या तुकोबांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. मग काय करावं? विटेवरच्या पांडुरंगानं वीट सोडून खाली यावं आणि प्रत्येक बाजरीच्या कंसामध्ये दाण्याच्या रूपानं जाऊन बसावं. भरगच्च कंस भरले. जहागीरदार, न्यायाधीश आणि तुकोबराय बांधावरती उभा राहिले. त्या जहागीरदारानं पाहिलं, अरे जाताना त्या अर्धे सुद्धा कंस राहिले नव्हते आणि एवढी बाजरी याच्यामध्ये. 4 खंड्या बाजरी सांगितली, जरा चूकच केली. अजूनही 2 खंड्या जास्त सांगितल्या असतील तरी आपल्या पदरात जास्त पडली. जहागीरदाराला पाहायला न्यायाधीश सांगतात, जहागीरदार, ही सगळी बाजरीचं उद्या खळं करून घ्या. तुमची 4 खंड्या बाजरी काढा
आणि राहिलेली बाजरी माझ्या तुकोबरांच्या हातामध्ये देऊन टाका. लक्षपूर्वक ऐका. सगळ्या 10 एकराचं खळं झालं. 20 खंड्या बाजरी त्या ठिकाणी तुकोबरांना झाली. 4 खंड्या बाजरी जहागीरदाराच्या हातामध्ये दिली आणि 16 खंड्या बाजरी तुकोबरांच्या हातामध्ये देत असताना माझ्या तुकोबरांनी हात जोडले. सांगितलं, जहागीरदार, या बाजरीवरती माझा अधिकार नाही. मग ज्या विटेवरच्या पांडुरंगाच्या कृपेनं ही बाजरी या कंसामध्ये आली ना, या बाजरीवरती अधिकार सुद्धा त्याचाच आहे. मग काय करा, आज जो माझ्या देहूला माझा भगवान परमात्मा उन्हामध्ये पावसामध्ये उभा आहे ना गाड्या, त्या माझ्या भगवंताचं मंदिर बांधा. जहागीरदारानं सगळी बाजरी त्या ठिकाणी बैलगाडीत घातली. पुण्याच्या मार्केटमध्ये पेठीमध्ये जाऊन विकली. आज जी देहूला माझ्या भगवान पंढरीश पांडुरंगाचं मंदिर उभा आहे ना दादा, ते मंदिर म्हणजे माझ्या तुकोबरांच्या सत्यतेचं आणि माझ्या तुकोबरांच्या त्यागाचं प्रतीक आहे. आम्ही का सांगतोय गड्या, अरे आपल्या जीवनातली संपत्ती गेली तरी चालन, पण सत्यता जर सोडत नाही ना, त्याला म्हणतात साधू जीवन. विठ्ठल तुकोबऱ्या सांगतात, आमच्या भक्तीमध्ये उद्वेग नाही, आमच्या भक्तीमध्ये चिंता नाही आणि आमच्या भक्तीमध्ये काळजीही नाही. त्याला एकच कारण, आम्ही आमचा सगळा असणारा प्रपंच भगवंताच्या चरणामध्ये वाहिल्यामुळं आमच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं दुःख नाही. एक बाजू. दुसरा मुद्दा आहे का, धर्मशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे भक्त होऊन गेले, पण माझ्या तुकोबऱ्यांच्या भक्तीची उंची जगात कोणत्याच भक्ताकडे येऊ शकत नाही. किती प्रकारचे भक्त आहेत विचारा कितीला. भगवान परमात्मा सांगतात, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुनो आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीचे भर्तर्षभ. 4 प्रकारचे भक्त आहे. पहिला भक्त आहे आर्त, दुसरा आहे अर्थार्थी, तिसरा आहे जिज्ञासू आणि चौथा आहे ज्ञानी. लक्षात आलं का तुमच्या? लक्षात आलं का? लक्षात आलं. 4 प्रकारचे भक्त आहे. पण या 4 भक्तांपेक्षा सुद्धा माझ्या तुकोबरांची उंची जास्त आहे. पहिला भक्त आहे आर्त. आर्त भक्त भगवंताची भक्ती करतो, पण तो देवाच्या प्राप्ती करता नाही, मग स्वतःच्या दुःखाच्या निवृत्ती करता. कोण होता अर्थ भक्त? आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. कुणाचं? द्रौपदीचं. बरोबर आहे ना? द्रौपदीने भक्ती केली, पण ती भगवंताकरता नाही केली, स्वतःच्या दुःखाच्या निवृत्ती करता केलेली आहे. तू म्हणाल महाराज कसा आहे प्रसंग? सांगून चालतो ऐका. पांडवांना ज्यावेळेस वनवासामध्ये पाठवल्यानंतर दुर्योधनाला अतिशय आनंद झाला. का? या सगळ्या नगरीचा मालक, राज्याचा मालक मीच, आता पांडव वनवासातून काय पुन्हा येणार नाही. पण दुर्योधनाला माहिती नव्हतं. पांडव जरी वनवासामध्ये असले गाड्या, पण पांडवांचा पाठीराखा हा भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा आहे. गेल्यानंतर पांडव वनवासामध्ये असताना पांडवांना सूर्यदेवाची उपासना केली. सूर्यदेव प्रसन्न झाले आणि त्या सूर्यदेवानं पांडवांना एक थाली दिली. ती थाली ताट असं होतं, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जेवढं काही अन्न त्या पांडवांनी मागितलं का तेवढं ते अन्न ती थाली पुरवायचं काम करायचं. मला असं वाटतं सध्याच्या काळात जर एखाद्या माऊलीला ती थाली भेटली तर तिला असं वाटेल जगात सगळ्यात सुखी म्हणजे मीच आहे. का? नाश्ता नको, जेवण नको, काही टेन्शन नको, येऊ द्या पाहुणे जाऊ द्या जेवण, ही वस्तुस्थिती आहे. आपण सूर्याची उपासना केलेली होती. झालं असं, ज्यावेळेस पांडवांचं वनवासामध्ये सगळीकडे अन्नदान चालू आहे ना गड्या, पांडवांचा जय जयकार व्हायला लागला आणि हीच गोष्ट दुर्योधनाला काही आवडत नव्हती. काय आवडत नव्हती? अरे पांडव नगरीमध्ये होते तरी त्यांचा जय जयकार आणि वनवासामध्ये तरी सुद्धा दुर्योधनाला अतिशय जळफाळ झाला. तू म्हणता महाराज जगातल्या दुर्योधन मेला का? अजिबात नाही. आजही समाजातला दुर्योधन जिवंत आहे, फक्त आडनाव बदलून आलेले बरं का. आजही जिवंत आहे. कुणाला म्हणायचं दुर्योधन? दुसऱ्याचं चांगलं झालेलं ज्याला बघवत नाही याला म्हणतात, चांगलं मोठ्या आवाजात सांगायचं, आणि दुसऱ्याचं वाईट करण्यात ज्याला आनंद भेटतो ना याला म्हणतात दुर्योधन. दुर्योधनाची एकदम सोपी व्याख्या आहे, दुसऱ्याचं चांगलं झालेलं ज्याला बघवत नाही. उदाहरण सांगतो ऐका. एका माणसाला 25 लाखाचं तिकीट लागलं. त्याचा शेजारचा धावत शेजारीकडे गेला, मला मित्रा दे टाळी. दिली टाळी. काय भानगडे? अरे म्हणलं आमच्या शेजाऱ्याला 25 लाखाची लॉटरी लागली. अरे तो म्हणला लॉटरी त्याला लागली, तुला आनंद व्हायला काय झालं? म्हणलं काय नाही, लॉटरी 100% लागली म्हटले,
पण त्याचं लॉटरीचं तिकीटच हरवलंय. कळलं का तुम्हाला? दुसऱ्याचं चांगलं झालेलं ज्याला बघवत नाही याला म्हणतात दुर्योधन. आणि पुढची व्याख्या, दुसऱ्याचं वाईट करण्यात ज्याला आनंद भेटतो ना याला म्हणतात दुर्योधन. उदाहरण सांगतो ऐका. एका माणसाला ज्ञानेश्वर महाराज खोकला लागला. खोकला 6 महिने झाले, त्याचा काय खोकला बरा व्हायला तयार नाही. गोळ्या झाल्या, औषध झाले, काढे घेतले, पण त्याचा काय खोकला बरा व्हायला तयार नाही. शेवटी एक मित्र त्याच्याकडे गेला. मला मित्रा, काय मागच्या एप्रिलमध्ये आपण भेटलो होतो तेव्हा तू खोकत होता आणि आता डिसेंबर लागला तरी तू खोकतोय. गोळ्या औषधं घेतली म्हणला भरपूर, मग खोकला काय बरा व्हायला तयार नाही. म्हणला माझ्याकडे काय औषध आहे, 100% खोकला जाईल, फक्त तू ते औषध घेतलं पाहिजे. मला रे मित्रा, तुम्हाला विष जरी दिलं तरी प्यायची ताकद आहे म्हटले, एवढ्या त्या खोकल्याला वैतागलोय. कोणतं औषध आहे? म्हणला मी तुला 100% सांगन, पण तू काय घेणार? तुम्ही हसले म्हणजे तुमच्या ध्यानात आलं. म्हणला काय नाही, संध्याकाळी झोपताना फक्त 1-2 टोपणं जर तू घेतले तर 100% खोकला. चिडला तो. मूर्ख आहे का, कळतं का, हाडाचा वार करे, कधी ठिकाणी हाड वाटलं नाही, आंधे पण ठसवारी करतो, मला दारू प्यायला सांगतो तू. बघ मी तुला म्हटलं होतं, म्हटला मी तुला सांगन, पण तू काय घेणार नाही. अरे मी 100% घेतलंय असतं, पण खोकला जाईन याची शाश्वती काय, याचा काही विश्वास आहे का, याचा काही 100% तुझ्याकडे पुरावा आहे का? म्हणला 100% पुरावा आहे. का बरं? अरे जेव्हापासून मी ते औषध घ्यायला लागलो माझी जमीन गेली, बायको गेली, शेती गेली, तुझा खोकला कुठं राहिला म्हणले बाबा. दृष्टांत संपला. हे मी का सांगतोय? दुसऱ्याचं वाईट करण्यात ज्याला आनंद भेटतो ना गाड्या, त्याचं नाव आहे दुर्योधन. दुर्योधनाला अतिशय वाईट वाटलं, काय करावं. तेवढ्यामध्ये शकुनी मामांचं त्या ठिकाणी आगमन झालं. विचारलं, भाचे बुवा काय काय चेहऱ्यावरती चिंता आहे? म्हणले मामा काही नाही, अहो नगरीमध्ये होते, राज्यामध्ये होते तरी पांडवांचा जय जयकार, आणि वनवासामध्ये गेले तरी त्यांचा जय जयकार. त्यांचा जय जयकार कमी होण्याकरता मला काहीतरी उपाय सांगा. आणि मग सल्ला दिला. कुणी? शकुनी मामाने. बरं का, मामा असावा तर हा हा ते घरी जाऊन म्हणा तुम्ही बाकीचे. सल्ला दिला. काय सल्ला दिला? आई दुर्योधना, आता 4 महिन्याचा चातुर्मास आहे. या 4 महिन्याच्या चातुर्मासामध्ये दुर्वास ऋषी त्या ठिकाणी येणार आहे. दुर्वास ऋषींची तू त्या ठिकाणी 4 महिने सेवा कर. सेवा केल्यानंतर ते प्रसन्न होतील. वरंबुरे म्हटल्यानंतर त्या दुर्वास ऋषींना फक्त तू सांगायचं का मध्यरात्री पांडवांच्या घरी जा आणि इच्छा भोजन मागा. मध्यरात्री इच्छा भोजन मागितलं म्हणजे यांना काही इच्छा भोजन मिळणार नाही, त्यांचं सत्वहरण होईल आणि पांडव प्राणत्याग करतील. पटलं यालाही. 4 महिने सेवा केली. कुणाची? दुर्वास ऋषींची. सेवा केल्यानंतर दुर्वास ऋषी प्रसन्न झाले. वरंबुरे हे मागा, काय मागायचं? म्हणले काय नाही, माझ्याकरता काहीच नको. मग त्या पांडवांच्या घरी मध्यरात्री जा आणि इच्छा भोजन मागा. दुर्वास ऋषी शेवटी त्रिकालज्ञ होते. दुर्योधनाच्या मनातला कपट राव दुर्वास ऋषींनी ओळखला. हात जोडले. अरे काय, आता त्या अमरीश राजांचं त्या ठिकाणी चक्रव्यूह भेदन करून बाहेर पाठवलंय आणि परत नवीन माझ्यावरची जबाबदारी, तुम्हाला ऐकावंच लागल. आणि 100% दुर्वास ऋषींना ऐकावंच लागलं. काय ऐकावं लागलं? त्याचे उत्तर ऐका. अन्न दुर्योधनाचं खाल्ल्यामुळं दुर्वास ऋषींना सुद्धा नाही म्हणता आलं नाही. आणि म्हणून पारमार्थिक साधना करणाऱ्या साधकाकरता तुकोबऱ्या सांगतात. बरं का, तुकोबऱ्या सांगतात, ज्याला ज्याला आपल्या परमार्थाच्या साधनेवरती आरूढ राहायचंय ना, त्या पारमार्थिक साधना करणाऱ्या माणसानं सहसा कुणाच्याही घरी जेवायचं नाही. कुणाच्या घरी जेवायचं नाही. तुकोबऱ्या सांगतात, सज्जना संगती करावा उपवास आणि दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. हा, एखादा सज्जन व्यक्ती असेल ना, त्याच्याबरोबर तुम्हाला उपवास जरी करायची वेळ आली तर माणसाने करावा, पण दुर्जनाच्या घरचं पंचपक्वानाचं जेवण जेवायचं जेवायचं जेवायचं. एवढं जरी कीर्तनातून कळलं तर भरपूर लक्षामध्ये आलं. पहा, दुर्वास ऋषींना ऐकावं लागलं. मध्यरात्री त्या ठिकाणी पांडवांच्या घरी गेले, हाक मारली, धर्मराजा बाहेर या. धर्मराजा धावत धावत बाहेर आले. महाराज कसं येणं केलं? काय नाही धर्मराजा, सगळं तुला सांगतो, फक्त एक ऐक, भरपूर प्रवास झालाय, पोटाला भूक भरपूर लागली, मला काहीतरी जेवणा करता दे. एवढ्यामध्ये द्रौपदी धावत धावत आली. कुणाचा आवाज येतोय? म्हणजे दुर्वास ऋषी आले. महाराज कसं येणं केलं? म्हणले काय नाही, मला काहीतरी जेवणा करता द्या.
द्रौपदी होती हुशार होती असं समजायचं नाही काय बायकोला काही अक्कल नसती बरं का. हा ही वस्तुस्थिती आहे. द्रौपदी हुशार होती. तिनं सांगितलं महाराज जेवण तयार आहे 5च मिनिटामध्ये तुम्हाला वाढते पण माझी एक अट आहे. काय अट आहे? रात्रीचा 3रा प्रहर आहे 1 वाजलाय आणि 1 वाजलाय 3रा प्रहर आहे. स्नान केल्याशिवाय भोजन करू नये असं शास्त्र सांगतंय. मग नदीवरती स्नान करता जा आणि मग त्या ठिकाणी जेवणा करता या. द्रौपदीने काय केलं? फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं. तिला सुद्धा माहिती घरात काहीच नाही होता नव्हता करता. दुर्वास ऋषी आपल्या शिष्यगणांसह नदीवरती स्नान करता गेले. द्रौपदीने वृंदावनामध्ये जावं आणि द्रौपदीला माहिती गड्या या सगळ्या संकटातून तारणारा आता एकच आहे तो म्हणजे माझा भगवान परमात्मा. हात जोडले आणि माझ्या भगवंताचा धावा आता द्रौपदीने त्या ठिकाणी सुरू केलाय. पहा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया हो 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 कोठे गुंतलासी वा वा द्वारकेच्या राया वेण का सखाया लावेला वेण का सखाया लावेला वेळ का सखाया वा वा वेळ का सखाया हो दीनानाथ प्रीद सांभाळिया फुले 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 दीनानाथ प्रीद सांभाळिया द्रौपदीनं भगवान परमात्म्याचा धावा सुरू केलाय. पहा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेण का सखाया लावेला किंवा मीराबाईने बोल वर्णन केलाय. तुम बिन मोरी कोण खबरले गोवर्धन गिरिधारी रे गोवर्धन गिरिधारी मीरा कहे प्रभु गिरिधर नागर हो चरण कमल बलिहारी रे गोवर्धन गिरिधारी. भगवंताचं स्मरण चाललंय. होता नव्हता करता भगवंताजवळ आवाज पोहोचला. भगवंताने सांगितलं आता ताबडतोब गेलंच पाहिजे. कुणा करता? द्रौपदी करता. माझ्या भक्तावरती संकट आहे. आणि मग भगवंताने आपली गाडी काढली. कोणती 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 मला माहिती 100% चुकणार आहे तुम्ही. भगवंताची गाडी आहे अतिशय वेगवान आहे स्पीडने धावणारी आहे. त्याचं नाव आहे गरुड. हाक मारली गरुडा काय आपल्याला जायचंय ताबडतोब जायचंय भक्ता करता जायचंय. ठीक आहे जगाच्या पाठीवर तुम्ही शास्त्र वाचून पहा. सगळ्यात जास्त मनापेक्षा जर वेग जर कोणाला असेल ना गाड्या तर त्याचं नाव आहे गरुड. प्रचंड वेग. भगवान परमात्मा गरुडावरती बसले. गरुड वायूच्या वेगाने निघाला. पण भक्ता करता भगवान परमात्मा एवढा अधीर झाला होता का त्याला त्या गरुडाचा वेग सुद्धा कमी वाटायला लागला. देव सांगायचा गरुडा काय
थोडा एक गिअर वाढवा अजून ऍक्सिलेटर दाबा. गरुड सांगलं देवा ते ऍक्सिलेटर खालच्या पत्र्याला टेकलंय आता, याच्यापेक्षा काही वाढत. ही वेगाची गोष्टच अशी आहे. भगवंताला भक्तापर्यंत जाण्याकरता ठिकाणी आतुरता आहे म्हणून वेग वाढवला. हे झालं भक्ताचं काम किंवा भक्तदेवाचं काम. पण काही काही माणसं अशी आहेत महाराज, काहीच काम नाही तरी वेग आहे त्यांच्या जीवनात. ही वस्तुस्थिती आहे ना. सध्या जर आपण भागी बघितलं तर ज्याला काम आहे ते पळत नाही आणि जे बिगर कामाचं आहे ते पळाल्याशिवाय राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता 7 ते 9 कीर्तन आम्हाला आहे, टायमावर जायची घाई आम्हाला आहे. मग स्पीडमध्ये कोण पाहिजे? बरोबर आहे ना. पण बरेच माणसं असे आहेत महाराज बिनकामाचेच पळत आहेत. परदेशी नगरच्या आमच्या स्टँडवरती उभा असताना एक मुलाने हातात सायकल घेतली, सायकल घेऊन पळत होतं, जोर जोर पळत होतं. अरे त्याला म्हटलं मित्रा 2 मिनिटं थांब. तो म्हणला महाराज टाईमच नाही, लय घाई माझ्या मागे. म्हणलं 2च मिनिटं थांब. म्हणलं टाईम नाही महाराज अजिबात. अरे म्हणलं 1 मिनिटं थांब. थांबलं ते. म्हणलं का रे कुठं चालला? म्हणलं महाराज लय महत्वाचं काम आहे, लय मला घाई आहे, लय महत्वाचं काम आहे. अरे म्हणलं ठीक आहे महत्वाचं काम आहे, जो लवकर जायचंय लवकर पोहोचायचंय, मग सायकल घेऊन का पळतो? सायकलवर बस. म्हणलं महाराज तेवढा सुद्धा टाइम नाही. कळलं का तुम्हाला? ज्याच्या जीवनामध्ये खरंच वेगाची आवश्यकता आहे त्या माणसाच्या जीवनात वेग नाही आणि जे बिगर कामाचं पळल्याशिवाय राहत नाही. भगवान परमेश्वर सांगतात गरुडा चला ताबडतोब. होता ना होता करता गरुडानं भगवंताला द्रौपदी जवळ आणून ठेवलं. भगवान परमात्मा उतरले. द्रौपदी काय का आठवण केलीस? काय नाही देवा थोडंसं काम आहे. ठीक आहे तुझं सगळं काम मी पुरवतो, त्याच्याकरताच मी आलोय. फक्त आधी माझी थोडंसं शंका आहे, छोटंसं काम आहे. काय काम? द्रौपदी अगं म्हणे निघालो मी, भरपूर लांबचा प्रवास झाला, धावपळ झाली, थोडंसं भूक लागली, म्हणे मला जेवाय करता काहीतरी दे. द्रौपदी म्हणे यालाच म्हणतात एकादशीच्या घरी शिवरात्र पाहुणी. अरे आमच्याकडे जर जेवायला असतं तर तुला कशाला बोलवलं असतं. पण ऐका भगवान परमात्मा तरी सुद्धा ऐकायला तयार नाही. मला काहीतरी दे. नाईलाज झाला द्रौपदीनं आज जावं आणि त्या ताटाला असणारं छोटंसं भाजीचं पान घेतलं, भगवान परमात्म्याला खाऊ घातलं आणि भगवंताने तृप्तीचा ढेकर दिला. आता ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांडे बसतात तो भगवान परमात्मा एका पानाने तृप्त होऊ शकतो का? होऊ शकतो का? होऊ शकतो का? नाही होऊ शकत. मग तरी सुद्धा भगवंताने तृप्तीचा ढेकर का दिला? त्याचं उत्तर आहे का? माझ्याकडे लक्ष द्या. का तृप्तीचा ढेकर दिला? भगवान परमात्म्याच्या सृष्टीचा नियम असा आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार. आमचं हे 36वं वर्ष चाललंय सप्ताहाचं. या सप्ताहामध्ये एखाद्यानं 5,000 रुपये दिले तर त्या 5,000 रुपयाच्या बदल्यात 5 लाख रुपये देण्याची ताकद जर कोणामध्ये असेल ना तर ते माझ्या भगवान परमात्म्यामध्ये आहे. ही वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. त्या ठिकाणी भाजीचं पान भगवान परमात्म्याने खावं, भगवान परमात्म्याने तृप्तीचा ढेकर दिला. सांग द्रौपदी काय काम होतं? म्हणले काही नाही देवा, अशी अशी त्या ठिकाणी माझ्यावरती संकट आहे. भगवंताने दिव्य दृष्टीने पाहिलं आणि मोठ्याच्या मोठे अन्नाचे त्या ठिकाणी ढीगच्या ढीग तयार झाले. इकडचा कथा भाग संपला. आता भगवंताने थोडीशी माया तिकडे जे नदीवरती स्नान करता गेलेत ना त्या ऋषींवरती सुद्धा टाकली. काय टाकली माया? भगवंताने त्यांच्या पोटावरती मायेचा परिणाम असा केला का त्यांचे पोट आंघोळ करता करताच गच्च झाले. ते एकमेकाला म्हणायचे माधू काय आज अजिबातच जेवायची इच्छा नाही. म्हणजे आधी जेवायचं म्हणत होते, जेवायची इच्छा नाही, लयच पोट भरल्यासारखं झालं. तेवढ्यामध्ये भीमदादा आले, चला जेवायला. आता दादाला कोणी नाही म्हणायचं, भूक असो अथवा बसले जेवणाकरता. जेवणाकरता बसले. आता माझ्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी बनवलं ते मायावी अन्न आहे. तुम्ही नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये जनाबाईंचं द्रौपदीची खाणी म्हणून प्रकरण आहे. गोरा बंगलेले जनाबाईने. जनाबाई सांगतात त्या ठिकाणी ते ऋषीमुनी जेवण करण्याकरता बसले. एवढं सुंदर जेवण होतं ते एकमेकाला म्हणायला लागले, काय धर्मा घरचे अन्न परी आमचे उदरे लहान. काय सुंदर भगवंतात ते धर्मराजांनी जेवण बनवलंय, पण थोडीशी उणीव आमच्यामध्येच म्हटले. का? हे पोट म्हणले गच्च झालंय. हे जर तोंड देवाने इथं दिलं असतं, हे तोंड इथं दिलं असतं तर एवढ्या मधल्या भागामध्ये थोडं अन्न अजून बसलं असतं. एवढं सुंदर अन्न आहे. एवढ्यामध्ये समोर एक त्या ठिकाणी एक जिलेबीला चालला, जिलेबी जिलेबी जिलेबी. तो म्हणला इकडे ठेव जिलेबी. त्यानं एक जिलेबी घेतली आणि ठेवायला लागला. तो म्हणला एक ती गमेल्यात ठेवून बाकी सगळं गमेल्याच्यात ठेव. एवढं सुंदर. हो एवढी जिलेबी खाल्ली, एवढी जिलेबी खाल्ली. जनाबाईंनी गोड वर्णन केलंय. त्याचं तोंड पूर्ण भरून अर्धी जिलेबीची काडी बाहेर निघाली.
तेवढ्यामध्ये समोरून कढीवाला चालला, कढी कढी कढी, तो मला येऊ दे पुढे. इथं तो शेजारचा म्हणला, अरे हाय त्या जिलेबीला जागा नाही, ती कढी ठेवशील पुढं. तो म्हणला त्या जिलेबीच्या पुंगळीत घालीन, तुला करायचं काय. आमचा खाता भाग संपला. हे मी का सांगतोय, अरे द्रौपदीने जरी भगवंताचा धावा केला असेल ना गाड्या, तो भगवंताच्या प्राप्ती करता नाही, स्वतःच्या दुःखाच्या निवृत्ती करता. विठाला विठाला. आणि म्हणून आर्त भक्त भगवंताची भक्ती करतोय, पण माझ्या तुकोबरायांची उंची या आर्त भक्तापेक्षा सुद्धा जास्त आहे. एक दुसरा भक्त या अर्थार्थी, थोडा इको येतोय पहा. अर्थार्थी भक्त माझ्याकडे लक्ष द्या. अर्थार्थी भक्त देवाची भक्ती करतो, पण कुठपर्यंत, एकदा का त्याला भेटलं पुन्हा देवाची त्याची भेट. सुदामदेवाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. असे बरेच आम्ही भक्त पाहतो का ते फक्त तुकोबरा सांगतात, आमच्या जीवनामध्ये आमच्या प्रपंचामध्ये वाढावे संतान आणि गृही भावे धनधान्य, याच्याकरता भगवंताची भक्ती. आणि याच्यापेक्षा पुढे सांगतो, भगवंताची भक्ती करत असताना देवाला कधीच काही मागायचं नाही, मागायचंच नाही. का मागायचं नाही, अरे तुम्ही जर देवाला मागितलं याचा अर्थ असा का तुम्हाला वाटतंय देवाला काही कळत. बरोबर आहे ना. कशाला म्हणतात भगवान परमात्मा, माझ्याकडे लक्ष द्या, तुम्हाला एक गोड व्याख्या सांगतो. आमच्या जीवनामध्ये काय पाहिजे, किती पाहिजे आणि कसं पाहिजे हे ज्याला न सांगता कळतं ना, त्याला म्हणतात भगवान परमात्मा. फक्त आमची अपेक्षा मोठी आहे, अपेक्षा मोठी आहे. अरे भगवंताला सांगावंच लागत नाही. पिता हा मत्स्य जगतो, माता धाता पितामहा. आणि म्हणून तर सांगतात ना महाराज, लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कशी होत नाही तुझ्या उपकारा, जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा, सावळे विठाई विठ्ठला माय बापा, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊला, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, माऊली तू मूर्ती विठ्ठला. विठ्ठला माय बापा. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये काय पाहिजे, किती पाहिजे आणि कसं पाहिजे ज्याला न सांगता कळतंय त्याला म्हणतात भगवान परमात्मा. आर्तार्थी भक्तही भगवंताची भक्ती करतोय, पण आर्तार्थीला सुद्धा निश्चितपणे मागं टाकणारी जर उंची कुणाची असेल ना भक्तीची, तर ती माझ्या तुकोबरांची आहे. आर्त, आर्तार्थी, जिज्ञासू आणि चौथा आहे ज्ञानी. पहिले तीनही सोडा. ज्ञानी भक्त असतात पण त्यांना अहंकार असतो, बरं का. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अहंकार आहे. कुणाला रूपाचा अहंकार, कुणाला गुणाचा अहंकार, कुणाला कलेचा अहंकार, कुणाला संपत्तीचा अहंकार, कुणाला सत्तेचा अहंकार, तर कुणाला कसला अहंकार. मला खरं सांगा, ज्या अहंकाराने आम्ही जगतोय, आमच्या अहंकाराच्या पाठीमाग आमच्या परमार्थाची फक्त अधोगतीच होते, हे कधीच विसरता कामा नये. हा, आणि म्हणून अहंकार करायचा नाही. अहंकारे नाडला तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला.
म्हणे वाया गेला. अहंकार परमार्थामध्येही बाधक आणि अहंकार प्रपंचमध्येही बाधक, ही वस्तुस्थिती आहे. अहंकाराने काय होतंय? अहंकाराने फक्त वाटूळच होतं, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या प्रपंचाचा असो अथवा परमार्थाचा असो, अहंकार. किती अहंकार आहेत मला खरं सांगा मावशी. तुमच्या मुलाचं लग्न झालं आणि तुम्हाला सुनबाई आली, तर तुमचं किचन मध्ये काही काम आहे का? खोटं बोलायचं नाही. तुमच्या शेजारची शपथ पहा, काही काम आहे का? नाही. तुम्ही गेल्याशिवाय राहता का? हा, राहता का? नाही. बिचारी सुनबाई किचन मध्ये गेली, तिने गॅसवरती कडे भाजी करता ठेवली, चमचा 2 चमचे तेलाचे कडे टाकले का म्हातारी तिथं गेली. बया, आमच्या काळात काय असाच उदामादा होता का? छटाक तेल आम्ही 8-8 महिने खायचो, बरोबर आहे का? पावशेर शेंगदाणे 5-5, ही वस्तुस्थिती आहे. बाई, तुझ्या काळात तुलाही सोन्याचं धूर काढला, आम्हाला माहिती आहे. पण जोपर्यंत मी सासू आहे, हा अहंकार आमचा कमी होत नाही. आमचा प्रपंच आणि आमचा परमार्थ हे दोन्ही सुखाचे होऊ शकत नाही. अजून एक प्रश्न विचारतो. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज जर आम्ही आमच्या जीवनाची तुलना केली, तर 10 वर्षाच्या तुलनेमध्ये बाबा आज सगळ्या गोष्टी आमच्याकडे जास्त आहे. वस्तुस्थिती आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज आमच्याकडे बंगला मोठा, बोला पटपट, 20 मिनिटं राहिले. बंगला मोठा आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज आमच्याकडे गाडी मोठी आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज आमच्याकडे त्या ठिकाणी पैसा जास्त आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज आमच्याकडे कपडे जास्त आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज आमच्याकडे साड्या जास्त आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज आमच्याकडे सोनं जास्त. देऊच नका, फक्त हा का नाही एवढं सांगा, जास्त आहे. 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज सगळ्या गोष्टी जर आमच्याकडे जास्त आहे. शेवटचा प्रश्न, 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आज आम्ही समाधानी आहोत का? का समाधानी नाही? त्याचे उत्तर आहे का? जोपर्यंत आम्ही आमच्या जगाय वागायची मनाची मानसिकता बदलत नाही, आमच्या जीवनामध्ये समाधानी होऊ शकत नाही. समाधानाची काही वस्तू नाही, ही मनाची मानसिकता आहे. काय मनाची मानसिकता? ऐका ना, एखादी मुलगी माप म्हणून ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये प्रवेश करते, त्या मुलीनं समोर असणाऱ्या सासूकडे पाहत नेहमी मनाला सांगावं, ही माझी सासू नाही, ही माझी आई आहे. आणि त्या सासूनं मुलीकडे पाहत नेहमी सांगावं, ही माझी सून नाही, तर ही माझी मुलगी आहे. या 2 जरी विचाराचं परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये झालं, तर तुमचा प्रपंचच परमार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. हा, तुम्ही टाळ्या वाजवल्या, पण तुम्ही असं वागतच नाही, आम्हाला माहिती आहे. ही वस्तुस्थिती. कोण वागायला मोकळे? मला खरं सांगा, तुमचा जावई तुमच्या मुलीचं ऐकायला लागला, तुम्ही सगळेच, तुम्हाला आनंद होतो का नाही? आनंद होतो का नाही? बाई अख्ख्या गावात सांगते, बाबा आपल्या पाहुण्यासारखा पाहुणाच नाही. ताई म्हणली बस का पाहुणा, ताई म्हणली उठ का पाहुणा, ताई म्हणली सुट का पाहुणा. हा, माझा जावई म्हणजे लाखात, अजून मोठा होऊ द्या, लाखात 6 महिन्यानं तुमच्या मुलाचं लग्न झालं आणि तुमचा मुलगा तुमच्या सुनबाईचं ऐकायला लागलं, तर हीच बाई परत गावात जाते. बाबा वाटोळं झालं. आधी बरा होता, पण जसं लहान मेंदूला अक्षरा लागल्या, बरोबर आहे ना, पोरग काही काम ऐकत नाही, धाम ऐकत नाही, घरात पाय दारात पाय, बायको 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 बायको, जणू काय बायकोचा बैल. हेच ऐकायचं होतं मला. पहा, म्हणजे जावई मुलीचा ऐकतो तो जावई लाखात एक, आणि मुलगा सुनेचा ऐकतो तो मुलगा बायकोचा बैल. मेलं तरी समाधान भेटल का? नाही समाधान. आणि या शब्दाचा जर आम्ही विचार केला तर ही वस्तू नाही. 1 महिन्यापूर्वी दादा दिवाळी होऊन गेली. पहिल्या दिवाळीचा आनंद आमच्या कसा काय होता? आम्हाला नवीन कपडे घालायला भेटणार म्हणून आम्हाला दिवाळीचा आनंद होता. आज काय दिवाळीची गोष्ट? हा, दिवाळीचे दिवशी कळत नाही, आज दिवाळी म्हणून. दिवाळीचा आपल्याला काही समाधान, काही आनंद नाही. तुम्हाला काही आनंद दिवाळीचा नाही? अहो, तुम्हाला तर यंदा खरा आनंद आहे. 7.5 भेटले तुम्हाला, आम्हाला कुठं काय आनंद त्याचा? ही वस्तुस्थिती आहे. देवाचा आनंद तुम्हाला आहे. बरं, देवाची गंमत ऐका. पहा, देवाची गंमत ऐका. देव एवढा हुशार आहे. शासनाने सगळ्यात पहिली स्कीम काढली 7 महिन्यापूर्वी. ती स्कीम होती 75 वर्षाच्या पुढचे जेवढे काही महिला पुरुष आहेत त्यांना एसटी मोफत. बरोबर आहे का? सगळ्यात पहिली स्कीम एसटी मोफत म्हणल्याबरोबर 45, 50, 55 वर्षाच्या माणसांनी लगेच 10 वर्ष पुढे उड्या मारल्या आणि 65 वर्षाचे आधार कार्ड तयार करून घेतले. बरोबर आहे का? घेतले का नाही? घेतले. परत दुसरी स्कीम निघाली, लाडकी बहीण, पण 8 घातली 62 वर्षाच्या आत. कळलं का?
ज्यांनी ज्यांनी 55-65 उड्या मारल्या 62 ऐकल्यावर त्यांना निम्मे अटक जागेवर आले पहा. मला तो सांगायचा भाग कोणता, अरे आम्ही भगवंताची भक्ती करतोय. अहंकार हा निश्चितपणे आमच्या प्रपंचामध्येही बाधक आहे आणि अहंकार आमच्या परमार्थामध्ये बाधक आहे. काही काही जर एखाद्या महिलाचं आम्ही जर बघितलं, गावात घरात जर गेली ना, ती म्हणती महाराज माझे पाय लागला म्हणून यांचं बरं झालं. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? यांचं काही खरं नव्हतं, पण हे सगळं माझ्या पायाने. आता तुझा पाय जर एवढा चांगला होता तिकडं दोनदा जप्तीची नोटीस आली तुझ्या माहेरला. याचं काय आहे? अहंकार. कोणाला कशाचं अहंकार आणि कोणाला कशाचं अहंकार. पुढचं वाक्य ऐका. अहंकाराच्या बाबतीमध्ये काही काही माणसं म्हणतात, महाराज मी जर कर्तृत्व केलं नसतं तर आमच्या घराची परिस्थिती बदलली नसती. मला मान्य आहे, कर्तृत्वाशिवाय श्रीमंती येऊ शकत नाही. पण ऐका, आमच्या कर्तृत्वाच्या पाठीमाग कोणाचा तरी आशीर्वाद आहे, हे कधीच माणसाने विसरता कामा नाही. शिरूरला माझे एक मित्र आहे, हॉटेल व्यावसायिक आहेत पहा. सुंदर हॉटेलचा मोठा व्यवसाय आहे. त्यांनी परदेशी मला लेख पाठवला, अतिशय गोड लेख होता. ते म्हणले, महाराज ज्यावेळेस मी हॉटेल ओपनिंग केलं पहिल्या दिवसापासून माझ्या हॉटेलसमोर भरपूर गर्दी व्हायची. गर्दी होत असताना 2 महिने झाले, 3 महिने झाले. 3 महिन्यानं एक गिऱ्हाईक माझ्याकडे आलं. म्हणला, ओ शेठजी, तो समोर भिकारी चालला ना, म्हणले धावत धावत, त्या भिकाऱ्यानं तुमच्याकडून भरपूर खाल्लं म्हणले आणि बिगर पैसे देता चालला. ते गिऱ्हाईकाने सांगितल्याबरोबर तो शेठजी हसायला लागला. तो गिऱ्हाईक म्हणला, ओ शेठजी, मी तुम्हाला सांगतोय, तो समोर भिकारी चालला नाही म्हटले. तो भिकारी त्या ठिकाणी त्याने भरपूर खाल्लं आणि बिगर पैसे देता चाललाय. हसणाऱ्या शेठजीने त्या गिऱ्हाईकाला सांगितलं, साहेब हे सांगणार तुम्ही पहिले गिऱ्हाईक नाही म्हटले, याच्या पूर्वी सुद्धा बऱ्याच जणांनी मला ही गोष्ट सांगितली. मग का हो, तुम्ही त्याला मारलं का? म्हणले अजिबात नाही. मग काय केलं? त्यानं सांगितलं, असंच एका गिऱ्हाईकाने मला सांगितलं, या भिकाऱ्याने त्या ठिकाणी खाल्लं आणि तो पैसे नाही देता चालला. तो जात असताना मी सुद्धा एक दिवस त्याच्या पाठीमागे निघालो. जात असताना पहिली गल्लीवर आणली, दुसरी गल्लीवर आणली, तिसऱ्या गल्लीमध्ये एक पांडुरंगाचं मंदिर आहे. तो भिकारी इथून डायरेक्ट चालत चालत त्या मंदिरामध्ये गेला. तो भिकारी मंदिराच्या आत होता, मी मंदिराच्या बाहेर होतो. त्या भिकाऱ्याने त्या भगवंताच्या समोर हात जोडले आणि सांगितलं, देवा आज जेवढी गर्दी त्या हॉटेलसमोर झाली होती ना, तेवढी गर्दी रोज होऊ दे, म्हणजे मला तिथून खाऊन पैसे न देता जाता येतं. त्या दिवशी मला कळालं, माझ्या हॉटेल समोरची गर्दी हे माझं कर्तृत्व नाही, कुणाच्या तरी पाठीमागचे आशीर्वाद आहे. आणि म्हणून आमच्या प्रपंचातली गरिबी असेल, आमच्या प्रपंचातली श्रीमंती असेल, गड्या हा आमच्या आई वडिलांचा आणि भगवंताचा आशीर्वाद आहे, हे कधीच विसरता कामा नये. विठ्ठल. हे मी का सांगतोय? तुकोबराय सांगतात, आर्तभक्त ही भक्ती करतो, आर्तार्थी भक्ती ही भक्ती करतो, जिज्ञासू भक्ती ही भक्ती करतो आणि ज्ञानी ही भक्ती करतो. पण या प्रत्येकाच्या भक्तीमध्ये उद्वेग आहे. आणि मी जी भक्ती केली गाड्या, माझ्या भक्तीमध्ये उद्वेग नसल्यामुळं माझ्या जीवनातला फायदा काय? पावलो हे संग सुख याचे. भगवान परमात्म्याचं असणारं सुख, त्या सुखाची प्राप्ती माझ्या जीवनामध्ये झाली. माझ्याकडे राहिलेत फक्त 10 मिनिटं. का होतं का बरं आहे? सुखाची प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये झाली. मग आमच्या जीवनामध्ये भगवंताला आवडणारी भक्ती करायची असेल तर ती भक्ती करावी कशी? तुकोबांनी गोड त्याचं उत्तर दिलंय. कशी भक्ती आवडते भगवान परमात्म्याला? तुकोबारे सांगतात, निष्काम असणारी भक्ती आणि विश्वासपूर्ण असणारी भक्ती ही माझ्या भगवान परमात्म्याला आवडते. तुकोबांचं गोड प्रमाण आहे. निष्काम निश्चळ, निष्काम निश्चळ, निष्काम निश्चळ, विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ, निष्काम निश्चळ, निष्काम निश्चळ, विठ्ठली विश्वास.
निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास निष्काम निश्चळ निष्काम निश्चळ निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास सांगतात भगवंताला आवडणारी भक्ती निष्काम आणि निश्चळ विश्वास. निष्काम म्हणजे काय? आम्ही भक्ती करतोय, मी मगाशी सांगितलं, स्वार्थ आणि सकामता हा सगळ्यात महत्वाचा भक्तीतला दोष आहे. निष्कामता पाहिजे. बरं, आम्हाला काय पाहिजे हे देवाला सांगावं लागत नाही, बरोबर आहे ना? मी मगाशी सांगितलं तुम्हाला. पण ज्याच्या जीवनामध्ये निष्कामता आहे तीच भक्ती भगवान परमात्म्याला आवडते. तुकोबा सांगतात काही मागणे हे अनुचित शब्दाचा अर्थ काय? जे उचित आहे ते भगवान परमात्म्याला द्यायचं कळतंय म्हणून अनुचित आहे. पण निष्कामता आमच्या भक्तीमध्ये नाही. उदाहरण सांगतो ऐका. न मागे त्याची रामा होय दासी. एका महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं का भगवान परमात्मा एवढा दयाळू आहे, निष्काम जर भक्ती केली का 5व्या वर्षामध्ये भगवान परमात्म्याने भक्त प्रदानाकरता भेट दिली. 5व्या वर्षी ध्रुवबाळाला भेट दिली. एक 20-22 वर्षाचा तरुण मुलगा समोर होता. त्यानं ऐकलं का देवाला सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त करता येतंय. त्यानं मनामध्ये खुणगाड बांधली का मला सुद्धा देवाला भेटायचं किंवा देवाला बघायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, स्नान संध्या झाली, पूजापाठ झाली आणि निघाला. कुठं लग्नाला, मग देवाला बघायला निघाला. जाता जाता 4-2 माणसं त्या ठिकाणी वीर खांदायचे काम करत होते. वीर खांदायचे. ते म्हणले का रे बाळू कुठं चालला? मला देवाला भेटायला. त्यांना असं वाटलं 100% याच्या डोक्यावर परिणाम का देवाला कुठे भेटत असते का? म्हणले ठीक आहे, देव जर भेटला तर आमचे काम करशील का? नक्की करतो म्हणले. काय काम? काय नाही, देवाला फक्त विचारा का आमच्या विहिरीला पाणी कधी लागेल. बघा बरं गंमत. विचारतो म्हणला. चालत निघाला. पुन्हा एक बिचारी माऊली घराच्या बाहेर बसली होती. तिने विचारलं का रे बाळू कुठे चालला? म्हणले आई चाललो देवाला भेटायला. तिलाही असं वाटलं याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम. अरे देव जर भेटला तर माझे काम करशील का? म्हणले नक्की करतो. काय काम? काय नाही, देवाला विचार माझ्या घरामध्ये मुलगी तरुण आहे, सुंदर आहे, शिकलेली आहे, तिला बोलता कधी येईल विचारतो म्हटला. गेला वनामध्ये गेला, जंगलामध्ये गेला. तिथे एक साधू महात्मे ध्यान करत बसले होते. साधू म्हणजे साधे नाही, 10 फुटाचं जटाचं गठुड होतं मोठं, 10 फुटाचं. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, भस्माचे पट्टे होते, ध्यान धारणा करत होते. हवानामध्ये निघले साधूंनी पाहिलं आणि त्यानं हाक मारली, ए इकडे रे पोरा. काय कुठे चालला? म्हणजे देवाला भेटायला चाललो. त्यालाही असं वाटलं याच्या 100% वरच्या दोन्ही फिजा. देवाला भेटायला चालला? हो. मग देव जर भेटला तर माझे काम करशील का? म्हणजे नक्की करतो. काय काम? काय नाही, देवाला विचार का तू साधू महात्म्याला भेट कधी देणार आहे. ठीक आहे. गेला वनामध्ये आणि लागला इकडे तिकडे फिरायला. कशा करता? देवाला पाहाय करता. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, पण याला काय देव भेटायला तयार. आणि मग यानं मनात विचार केला, कीर्तनकार महाराजांनी हे सांगितलंय, काही खोटं सांगतात, पाकिटा करता काहीही बोलतात. देव कुठं असतो का? आणि देव कुठं भेटत असतो का? उचलली जीवन लागली टाळूला, कंबर मारलं म्हणून काही बोलायचं आणि काही गप्पा मारायच्या. जगात देवच कुठं असतो का? आणि लागलं बरोबर करायला. आता तुम्ही आम्हाला असंच म्हणता ना? असंच म्हणता का? तोंडावर तरी हा म्हणा आमच्या, अनुभव काय अडचण नाही. लागला बरोबर करायला. शेवटी नाराज झाला आणि मनामध्ये असा विचार केला का आता गावामध्ये जायचं नाही, स्वतःच त्या ठिकाणी काहीतरी प्राणत्याग करायचा. आणि म्हणून उंच टेकड्यावरती गेला. जीव द्यायला उडी मारली. उडी मारल्याबरोबर भगवंताने अलगत असा झेलला. झेलल्याबरोबर विचारला, कोण आहे रे तू? म्हणला मी देव आहे. तूच आहे का देव? बर उतरला निघाला. देव म्हणला काय स्वार्थी बाबा, याचा जीव वाचवला, किमान टाटा बाय बाय जे हरित घालायचं का नाही यानं? काहीच बोललो नाही. निघाल्याबरोबर 2-5 पावलं चालला. देवाने त्याला हाक मारली, इकडे. काय? अरे मला तुझा जीव मी वाचवलाय, किमान मला जे हरित घालशील.
नाही तर मला काहीतरी माग म्हणलं, मागायची काही गरजच नाही. का बरं? फक्त बघायची बोली होती, मागायची नाही. निघाला 2-5 पाऊस चालला, मग याच्या ध्यानामध्ये आलं, अरे आपलं सोडा, पण ते तिघं तिकडे वाट पाहतात. कोण? साधू, विहिरीवाले आणि ती पुरीची आई. त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागेल ना. गेलं देवाकडं, देवा इकडे इकडे, काय मला काही नको म्हणला. मग त्या तिघांना काय उत्तर देऊ तेवढं मला सांग. कोण तिघ? अरे मला तो साधू होता, साधू. त्याने विचारलं त्याला भेट कधी देशील? देवाने सांगितलं, अरे तो कसला आला साधू? मग तो 1 नंबरचा डाके खोरे म्हटला. हो हो, अरे राजाच्या घरी कामाला असताना राजाचं 50 तोळ्याचं सोन्याचं कडं चोरलंय आणि ते कडं जिटेत लपून ठेवलंय म्हणले त्याने. मग त्या साधूला सांग, तू ते सोन्याचं कडं एखाद्या भल्या माणसाला दान दिलं का मी तुला भेट. ठीक आहे. त्या विहिरीवाल्याला काय सांगू? काय नाही, त्यांना सांग उत्तरेकडे त्या ठिकाणी 10 फूट खांदा. 10 फूट खांदलं का पाणी भरपूर लागल आणि 2-3 धनाचे अंडे भेटतील. 100% तुमचं कल्याण होईल. बरं, त्या बाईला काय सांगू? त्या बाईला सांग, तुझ्या मुलीला जो मुलगा आवडल तो तिने पाहिला का ती बोलायला निघाला माग. पोस्टमन निरोप घेऊन गेला साधूकडं. साधूने विचारलं, का रे देव भेटला? भेटला. काय म्हणला? काय म्हणला? मला वाटतं तू खरंच साधू आहे. मग तू तर 1 नंबरचा डाके खोरे. त्या साधूचं तिथंच आईस्क्रीम झालं. त्याला वाटलं 100% याला खरी गोष्ट कळाली. काय म्हणला देव? देवाने सांगितलं ते 100 तोळ्याचं ते कड ते जर एखाद्या भल्या माणसाला दिलं का देव तुला त्या ठिकाणी 100% भेट देणार. त्यानं मनात विचार केला, भाऊ तुझ्यापेक्षा भला कोण भेटायचा आहे? 100 तोळ्याचं सोन्याचं कडं काढलं आणि याच्या हातामध्ये दिलं. न मागे त्याची. निघाला पुढं, विहिरीवर गेला. भेटला का देव? भेटला. काय म्हणला? उत्तरेकडे 15-20 फूट खांदा. खांदल्याबरोबर भरपूर पाणी लागलं आणि 5-6 धनाचे हांडेही भेटले. 3 हांडे त्यांना आणि 3 हांडे न मागे त्याचे. निघाला पुढं. पुढं हे बसलेच होते बचत गटाचे अध्यक्ष, दारातच बसले होते. बाळू देव भेटला? भेटला ना. काय म्हणला? काय नाही, देवाने सांगितलंय तुझ्या मुलीला जो मुलगा आवडल तो तिने बघितला का ती आपोआप बोलायला लागल. एवढ्यामध्ये मुलगी धावत धावत आली. म्हणजे आई कोण आहे ग दारात? म्हणली, बाई माझी पोरगी बोलली तूच माझा जावई. कळलं का तुम्हाला? न मागे त्याची रमा होय दासी. आमच्या भक्तीमध्ये पहिली पाहिजे निष्कामता आणि दुसरा पाहिजे भगवंतावरती असणारा विश्वास. आणि परमार्थाची सगळी इमारत जर कशावरती उभा असेल ना गाड्या, ती आहे फक्त विश्वासाच्या पायावरती. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, त्याच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकोबार सांगतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्ती केली, ती भक्ती करत असताना भगवंतावरती असणारा विश्वास आणि भगवंताबद्दल असणारी निष्कामता, या 2 बाबतीमध्ये परिपूर्ण असणारी भक्ती केल्यामुळं पावलो हे संग सुखयाचे विठोबा सांडोनी उद्वेग. पावलो हे संग सुखयाचे, सुख आम्हा झाले धरिता याचा संग. पळाले उद्वेग सांडोनिया. सांगायचा मतीत अर्थ एकच, निष्काम आणि विश्वासपूर्ण अंतकरणाने तुम्ही भगवंताची जर भक्ती केली तर निश्चितपणे तुकोबारा सांगतात, माझ्या जीवनामध्ये संग सुख भगवंताचं प्राप्त झालंय, ते संग सुख तुमच्या सुद्धा जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असा तुकोबारांचा छोटासा संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलंय. बरोबर 6 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे.
6 मिनिटं घेऊ का? काही अडचण नाही, तुम्ही असले म्हणजे काही अडचण नाही. जगद्गुरु तुकोबांचा छोटासा संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलंय. बरोबर 6 मिनिटांमध्ये कीर्तन रूपी सेवेला पूर्ण द्यायचा आहे. जाता जाता मला महत्वाचे 2-3 संदेश सांगायचे आहेत. पहा दादा हो, आल्या जीवनामध्ये देव कसा आहे तुम्ही पाहिलं नाही, मीही पाहिलं नाही, पण या भूतलावरती चालते फिरते दैवत कोणते असतील ना, ते दैवत आहेत तुमचे आमचे आई वडील. मातृदेव भव पितृदेव भव. पण होतंय असं, ज्यांच्या जीवनामध्ये आई वडील जिवंत आहेत ना, त्यांना आई वडिलांचं महत्व कळत नाही कळत. पण ज्यांना आपल्या जीवनामधून आई वडील गमावले ना, पावला पावला त्यांची उणी भासल्याशिवाय राहत नाही. ज्याला हात नाहीत त्याला कधीतरी हाताची किंमत विचारून पहा. ज्याला पाय नाहीत ना, त्याला कधीतरी पायाची किंमत विचारून पहा. ज्याला डोळे नाहीत ना, त्याला कधीतरी डोळ्याची किंमत विचारून पहा. आणि ज्याच्या जीवनामध्ये आई बाप नाही ना दादा, त्याला कधीतरी त्या आई वडिलांची किंमत विचारून पहा. जगही आमच्यावरती प्रेम करतंय आणि आई वडीलही आमच्यावरती प्रेम करतात. जगाच्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे आणि आमच्या आईचं प्रेम हे निस्वार्थी आहे. ऐसे कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती. तू म्हणता महाराज, तुम्हाला काय अनुभव आहे? सांगतो ना. 34 वर्षाचं वय आहे आमचं. 34 वर्षाच्या वयामध्ये आज 15-20 लाखाची गाडी बसण्याकरता आहे. 80-100 वर्षाचे म्हातारे माणसं आमच्या पायाला वागतात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाचा योग येतो. याच्यात आमच्या स्वतःचं काहीच नाही. कधीतरी आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाचा हात आमच्या मस्तकावरती पडला आणि आमच्यासारख्या दगडाला सुद्धा देव पण आलं. ही ताकद सुद्धा त्या आई वडिलांच्या आशीर्वादाचीच आहे. आणि म्हणून नेहमी मला तरुणांना आणि तरुण मुलीला एक सांगायचं आहे. वाटतंय ना तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हिमालयाची उंची गाठायची गाड्या, तर एकच करा. काय? रोज घराच्या बाहेर पडत असताना आपल्या घरामध्ये असणाऱ्या आई वडिलांच्या पायाला वाका. जगात तुम्हाला कुणाच्याच पुढे वाकावं लागणार नाही. एवढी ताकद आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाची आहे. आणि म्हणून आई वडिलांची सेवा करा. एक. दुसरा मुद्दा, हिंदू धर्म संस्कार संस्कृतीचं जतन करा. वाईट दिवस आले धर्मावरती आणि वाईट दिवस आले आमच्या संस्कृतीवरती. तू म्हणता महाराज काय धर्मावरती वाईट दिवस आहे? सांगू तुम्हाला. अरे धर्म आणि धर्माची व्याख्या जर आम्हाला पाहायची ठरली ना गड्या, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आम्ही घ्या, मग आम्हाला कळून धर्माची व्याख्या काय आहे. अरे जगामध्ये अनेक राज्य होऊन गेले, मग माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श जगाने का घ्यावा? 4 महत्वाचे वैशिष्ट्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आहे. पहिलं वैशिष्ट्य, छत्रपती शिवाजी राजांनी या स्वराज्याचा वापर कधी स्वतः करता आणि स्वतःच्या कुटुंबाकरता केला नाही. पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य ऐका. गुंठाभर जरी आमची जमीन असली तर त्याच्यावरती माझं नाव असावं असा आमचा दावा आहे. पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हजारो गड किल्ले छत्रपती शिवाजी राजांनी निर्माण केले, पण एकही गड किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य, ज्या ज्या वेळेस इतिहासामध्ये या स्वराज्याचा त्या ठिकाणी उल्लेख झालाय ना, तो उल्लेख होत असताना रयतेचं राज्य हा उल्लेख आम्हाला झालेला पाहायला मिळतोय. हे तिसरं वैशिष्ट्य आहे. आणि चौथं आणि महत्वाचं वैशिष्ट्य आहे का, अरे अनेक राजे होऊन गेले जगाच्या पाठीवरती, पण ज्याच्या दरबारामध्ये स्त्री कधीच नर्तकी म्हणून असली नाही ना गड्या, तो एकच दरबार होता, तो म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि म्हणून तर म्हणतात ना महाराज, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीसी लगीन लागल जडली वेडी प्रीत, लाख संकटे झेलून घेईन अशी पहाडी छाती, शूर आम्ही सरदार भाला काय कुणाची भीती. टाटा. शूर आम्ही सरदार भाला
काय कुणाची भेटे हो देव देशन धर्मापायी देव देशन धर्मापायी प्राण घेतल हाते चोर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. हा काय कुणाची भीती. ऐका ना, ज्या भारत देशामध्ये आम्ही जन्म घेतलाय ना गड्या, या भारताच्या संस्कृतीचा आदर्श जगाने घ्यावा एवढी उच्च कोटी संस्कृती आमच्या भारताची आहे. तू म्हणाल महाराज इतर देशांमध्ये नद्याचे आहेत आणि भारतामध्ये नद्याचे आहेत, मग काय विशेषता आहे? ऐका, इतर देशांच्या नद्या ह्या नद्या म्हणून वाहतात, पण त्याच माझ्या भारतातल्या नद्या आम्ही तीर्थ म्हणून स्वीकारतो ना, म्हणून मेरा भारत देश महान आहे. अजून पुढे सांगू तुम्हाला, इतर देशांमध्ये स्त्री हे भोगाचं साधन मानलंय, पण ती स्त्री माझ्या भारतामध्ये लक्ष्मी म्हणून आम्ही पूजा करतो ना, म्हणून तर मेरा भारत देश महान आहे. आणि शेवटचं वाक्य ऐका, अरे इतर देशांमध्ये शाळा ह्या फक्त डिग्री मिळवण्याचं साधन आहे, पण त्याच भारताच्या मध्ये शाळा, आमच्या भारतातल्या शाळा ज्ञान मंदिर म्हणून आम्ही पूजा करतो ना गाड्या, म्हणून तर मेरा भारत देश महान आहे. अटल बिहारी वाजपेयींचे गोड वाक्य मला आठवत आहे. अटल बिहारी वाजपेयी सांगतात, ये भारत भूमी कोई भूमि का तुकडा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है. ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारी गंगा है. यहाँ का कंकर कंकर हमारा शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी पवित्र गंगा जल में बहती हुई अस्थियां उठाकर कोई कान को लगाएगा ना, तो एक ही आवाज आएगा, भारत माता की जय. भारत माता की जय. आणि म्हणून तर सांगतात महा, ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरिओम 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 हरिओम. यह हर एक बालक मोहन है और राधा एक एक बाला. राधा एक एक बाला. यह सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. बरोबर 9 वाजले. आई वडिलांची सेवा करा. हिंदू धर्म संस्कार संस्कृतीचं जतन करा. बोलण्याकरता पुष्कळ आहेत, अजूनही भरपूर सांगता येईल, पण सारांश रूपाने एकच सांगतो गड्या, धर्म आणि संस्कृती जतन करणं ही काळाची गरज आहे आणि ती आम्हालाच जतन करावी लागणार आहे. याच्यापेक्षा वेगळा आमच्या जीवनामध्ये सत्य सिद्धांत नाही. असो, त्या नियमाने या ठिकाणी येण्याचा योग आला. झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना सेवेकरता उपस्थित सर्व आदरणीय माता भगिनी पुरुषवर्ग सर्वांच्या चरणी साष्टांग धन्यवाद करतो. ही कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना अतिशय गोड साथ संगत आमच्या सर्व आदरणीय गुरुबंधू महाराजांनी दिली. तुमचे चरणी साष्टांग धन्यवाद करतो. त्याचप्रमाणे दोनही मृदुंगाचार्य असतील, दादा तुमचे चरणी साष्टांग धन्यवाद करतो. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणे आमची सिस्टीम दादा गोड सिस्टीम आहे. पहिल्यांदा असं वाटलं होतं तुमची ना आमची युती होणार नाही, पण ती झाली. अतिशय गोड सिस्टीम तुम्ही दिली. तुमचेही शतशः धन्यवाद देतो. या कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित आदरणीय आमचे ज्ञानेश्वर महाराज पाटील असतील, आदरणीय माझ्या समेत आले हरिभक्तवर आदरणीय भागवताचार्य कीर्तनकार आमचे दादासाहेब महाराज असतील, त्याचप्रमाणे माझे दुसरे गुरुबंधू आपल्या परिसरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, गुरुरे महाराजांकडं जंगली महाराज शास्त्रींकडे आम्ही अध्ययन करता एकत्र होतो. आदरणीय आमचे किशोर महाराज बैल महाराज असतील,
त्यांचे मन आहे. माझे परमार्थ स्नेही आमच्यावर बंधुवत प्रेम करणारं आपले भूमिपुत्र असणारे हरिभक्तपरायण आदरणीय श्रद्धेय शिवाजी महाराज महाडिक असतील. बाबांच्या माध्यमातून त्या दिवशी मला फोन केला, म्हणले महाराज आमच्या गावचा सप्ताह आहे आणि तुम्हाला यावंच लागन. महाराजांची आज्ञा शिरस्या वंदे मानून या ठिकाणी सेवेकरता उपस्थित झालो. बाबांच्या चरणी साष्टांग धन्यवाद करतो. त्याचप्रमाणे या सप्ताहाकरता ज्यांचं पवित्र असं मार्गदर्शन आहे पूजनीय वंदनीय आदरणीय माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.